मिरज तालुक्यातील चाबुस्करवाडीमध्ये वीज पडून एक जण ठार झाला। चाबुस्करवाडी ते शिरूर या रस्त्यावरील कारणवार यांच्या शेतात वीज कोसळून एक जण जागीच ठार झाला, तर 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। सलगरी ते चाबुस्करवाडी हद्दीत शिरूर रस्त्यानजीक कारणवार यांचे शेत आहे। या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम सुरू असून काम सुरू असताना मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। पाऊस येत असल्याचे पाहून विहीर खोदकाम करणारे कामगारांनी जवळच असणाऱ्या एका पडक्या इमारती शेजारील शौचालयाचा आधार घेतला। यामध्ये ते उभे राहिले। यामध्ये सुभाष गोविंद नाईक वर्ष 45 खटाव तालुका मिरज, सहदेव महादेव धोत्रे वर्ष 22 राहणार बीड, संदीप जगन पवार वर्ष 22 राहणार बीड या तिघांनी या शौचालयाचा आधार घेतला। यामध्ये उभे राहिले, मात्र नियतीने या आडोशाला उभे असलेल्या शौचालयावरच वीज कोसळून घात केला। यामध्ये खटावचे सुभाष नाईक हे जागीच ठार झाले, तर अन्य सहदेव महादेव धोत्रे आणि संदीप जगन पवार हे बीडचे दोघे कामगार जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी चाबुस्करवाडीचे पोलीस पाटील उद्धव खोत, तलाठी कल्पना आंबेकर, कोतवाल, सिद्धू लोहार यांच्यासह कवटेमंकाळ पोलिसांनी धाव घेतली। यामध्ये 2 जखमींपैकी एक जखमी गंभीर अवस्थेत असून त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथे रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे कवटेमंकाळ पोलिसांनी सांगितले। रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांची पाहणी सुरू होती। तुटपुंच्या पगारावर काम करणाऱ्या गरीब कामगारावर असा हा निसर्गाने आघात केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। आज दिनांक 21 मे 2024 रोजी चाबुस्करवाडी ते 6च्या सुमारास वीज कोसळून एक मयत झालेले आहे आणि त्या 2 जखमी आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले आहेत। मयत आहेत ते सुभाष नाईक, तालुका हे राहणार खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथील आहेत आणि त्यांच्या पुढील उपचारासाठी 2 जखमींना पुढील उपचारासाठी पुढे पाठवलेले आहे। तरी मयतांचा पंचनामा करण्यासाठी तशी तलाठी मॅडम आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी येत आहेत। ओके।